तर मग आपल्याचकडे का एवढी जैविक वैविध्य आहे? जर्मनीत का नाही आहे, इटलीत का नाही आहे, रशियात का नाही आहे? रशिया आपल्यापेक्षा मोठा आणि भव्य देश आहे, अमेरिका आपल्यापेक्षा भव्य आहे, ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा भव्य आहे म्हणजे आकारमानाने, पण आपल्याकडे एवढी जैविक वैविध्य का आहे? अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आता आपल्याला लक्षात येतं की भारताचं मेगा डायव्हर्सिटी का म्हणते, हे केवळ भारतासारख्या ठिकाणी शक्य आहे, इतर कुठल्याही देशात तुम्हाला दिसणार नाही. इतर देशांपेक्षा भारत हा वेगळा का आहे याचे भौतिक वैविध्य याबद्दल प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ डॉक्टर गुरुदास नुलकर यांनी आज सर्वांसमोर प्रस्तुत केले. नमस्कार मंडळी, आज आपल्याला जरा वेगळा विषय बोलायला डॉक्टर गुरुदास नुलकर आलेले आहेत. तर आपण नेहमी म्हणजे भारतातलं जैववैविध्य हे आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आपले सर कुठले कार्लेकर सरांच्या जिओलॉजीच्या दृष्टिकोनातून असेल, हे वैविध्य आपण वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळे जण सांगत असतात. आत्ता यांचा विषय जो आहे तो म्हणजे आपल्या सगळ्या बॉटनी आणि इकॉलॉजीशी रिलेटेड आहे. त्यामुळे आज सर जरा आता वेगळं छान आपल्याला सांगणार आहेत. आपल्याकडे असं व्याख्यानही झालेलं नाही आहे आत्तापर्यंत, त्यामुळे मी सगळ्यांना म्हणलं लगेच तुमचा हा विषय छान आहे, तुम्ही याच्यावरच बोलाच. कारण मागच्या आणि त्यांनी तुम्हाला माहिती आहे ओळख करून द्यायची गरज नाही, मागे 2-3 व्याख्यानं झालेली आहेत सरांची आणि ते काय काय सारखं लिहित असतात, पेपरमध्ये वाचतच असतो आपण. परवा पुस्तक प्रकाशित झालं ना तुमचं, काय नाव त्याचं, विकासाच्या वाटेला. हां विकास. तर ते खूप काय काय पुस्तकं पण लिहित असतात आणि काय काय सारखं पर्यावरणाचा अभ्यास करत असतात. तर आपण ऐकूया त्यांचं. धन्यवाद, थँक्यू. आज थोडासा वेगळ्या पद्धतीने मी विषय मांडणार आहे आणि भारताचा भौगोलिक वैविध्य म्हणजे मेगा डायव्हर्सिटी आपण त्याला म्हणतो, अशा पद्धतीने थोडीशी मांडणी करणार आहे. तर ते भारताचं मेगा डायव्हर्सिटी असं एक थोडासा विषय मांडतो मी. त्याच्यामुळे जी थोडीशी सामाजिक घडण झाली आपली, कल्चरल डेव्हलपमेंट आणि सोशल डेव्हलपमेंट, याच्या मागचा आपल्याला थोडासा इतिहास असा बघता येईल. तर एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे जर आपण असा विचार केला, आपण युरोपमध्ये गेलेले असाल बरेच जण आणि अमेरिकेत गेलेला असाल, काही जण रशियाला गेलेला असाल, तर भारतातली जी सोशल डायव्हर्सिटी आहे ना, जेवढ्या भाषा आहेत, जेवढी खाद्य संस्कृती आहे, जेवढ्या प्रकारचे सण आहेत, तेवढी डायव्हर्सिटी कुठेच मिळत नाही. म्हणजे युरोपमधल्या एकेका देशात तर अजिबातच नाही आहे, पण अख्खा युरोप मिळून सुद्धा एवढी डायव्हर्सिटी नाही आहे. भाषा तर नाहीच आहेत, खाद्य संस्कृती एवढी बदलत नाही, असा सगळं आहे. आणि मग ह्याच्याबद्दल जर आपण विचार करत राहिलो की मग भारत आणि इतर देश यांच्यात एवढा मोठा फरक का आहे, तर अर्थातच आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना त्याचं उत्तर माहिती असेल की आपल्या जैविक वैविध्य जे आहे हे प्रचंड मोठं आहे. टेम्परेट क्लायमेट आणि ट्रॉपिकल क्लायमेटमधला जो बेसिक फरक असतो की स्पीशीज डायव्हर्सिटीज फरक पडतो आणि स्पीशीज डायव्हर्सिटीज आपल्याकडे प्रचंड एक्सप्लोजिव्ह आहे, त्यांच्याकडे अतिशय कमी आहे. हा एक भाग झाला. मग ह्याच्या एक पाऊल अलीकडे येऊन आपण जर विचारलं तर मग आपल्याचकडे का एवढी जैविक वैविध्य आहे? जर्मनीत का नाही आहे, इटलीत का नाही आहे, रशियात का नाही आहे? रशिया आपल्यापेक्षा मोठा आणि भव्य देश आहे, अमेरिका आपल्यापेक्षा भव्य आहे, ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा भव्य आहे म्हणजे आकारमानाने, पण आपल्याकडे एवढी जैविक वैविध्य का आहे? म्हणजे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जे आपण म्हणतो, बायोडायव्हर्सिटी, हे आपल्याचकडे का एवढी आहे? मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपल्याला थोडासा भौतिक वैविध्याकडे यायला. म्हणजे जैविक वैविध्य हा एक भाग झाला, पण त्याच्या आधी जे आहे ती फिजिकल डायव्हर्सिटी. आणि ती फिजिकल डायव्हर्सिटीमध्ये जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की भारताची फिजिकल डायव्हर्सिटी आणि जर्मनीची म्हणा, रशियाची म्हणा, सुदानची म्हणा, रवांडाची म्हणा, कुठलाही देश घ्या, त्याच्यामध्ये जबरदस्त फरक आहे. मग हा फरक का पडला? परत आपण एक एक पाऊल मागे मागे प्रश्न विचारत जाऊ. मग हा फरक पडण्यासाठी 2 महत्त्वाची कारणं आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं जे कारण आहे ते अख्ख्या पृथ्वीसाठी लागू पडतं आणि दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते भारतासाठी लागू. तर पृथ्वीवरती एवढे जैववैविध्य का आलं, जे सॅटर्नवर नाही, मार्सवर नाही, ज्युपिटर नाही, युरेनस नाही, ह्या सगळ्या ह्याच्यावरती नाही आणि आपल्याच वरकडे जैवविविधता का आली, ह्याचा जर आपण उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्या ग्रहामध्ये आणि इतर ग्रहांमध्ये एकच मोठा फरक आहे.
आणि तो म्हणजे तापमान, सूर्यापासूनचं आपलं डिस्टन्स, सूर्यापासूनचं आपलं डिस्टन्स बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय वातावरण, सर्वात महत्वाचं म्हणजे द्रव्यरूपी पाणी. बाकी कुठल्याच ग्रहावरती लिक्विड वॉटर नाहीये. इतर ग्रहांवरती बाष्पीभवन मध्ये आहे, काही ग्रहांवरती सॉलिड फॉर्म मध्ये म्हणजे आईस मध्ये आहे, पण आपलंच हे तेवढंच आहे. आणि ह्याचं कारण तुम्ही जे म्हणाला की सूर्यापासून आपली जी कक्षा आहे, जे डिस्टन्स आहे ते आपलं परफेक्ट आहे. म्हणजे आपण ना लिटरली आपल्याला ऑर्बिटची लॉटरी लागली, जॅकपॉट. थोडे जवळ असतो तर पाणी कायम बाष्प झालं असतं, थोडे लांब असतो तर पाणी सतत बर्फारूपी राहिलं असतं. पृथ्वी ही एकच असा ग्रह आहे की ज्याच्यावरती तिन्ही रूपात पाणी मिळतं, बाष्प, द्रव्य आणि सॉलिड बर्फ, या तिन्ही रूपात आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आपली जमेची बाजू आहे, द्रव्यरूपी पाणी. तर का द्रव्यरूपी पाणी हे एकच अशी एलिमेंट आहे जे वाहतं. आणि जेव्हा पृथ्वी म्हणजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वी निर्माण झाली, 4.5 अब्ज वर्षापूर्वी हा लाल लोह गोळा होता, म्हणजे असा लाल गोळा होता. त्याच्यावरती सारखं ज्वालामुखीचं उत्सर्जन, मिटिओराइट्स येऊन आदळत होते. पूर्ण असं लाल पृथ्वी होती. ती थंड व्हायला जवळजवळ 1 अब्ज वर्ष लागलं. साधारण ते 3.8 बिलियन इयर्सला आपण कूल डाऊन झालो. आणि त्यावेळेस कंडेन्सेशन टेम्परेचर मिळालं आपल्याला. आणि त्यावेळेस त्या काळात जो पाऊस सुरू झाला, म्हणजे सगळं बाष्प जे होतं ते कंडेन्स व्हायला लागलं. आणि त्या कंडेन्सेशनमुळे हजारो वर्ष पाऊस आला. ह्या पावसाने केलं काय, जे बाकीच्या कुठल्याही ग्रहावरती 4.5 अब्ज वर्ष झालं नाही ते पृथ्वीवरती झालं, ते म्हणजे मातीचं मिश्रण. फ्लो ऑफ वॉटर इज अ फ्लो ऑफ एनर्जी. आणि जेव्हा पाणी वाहायला लागतं, म्हणजे मी म्हटलं असं की जेव्हा लाल गोळा होता, उत्सर्जन होत होती, ज्वालामुखी होत होत्या, तेव्हा डोंगर झाले, दऱ्या झाल्या, खास खळगे झाले, हे सगळे झाले. पाऊस सुरू झाल्यावरती वरच्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत पाणी वाहायला लागलं. आणि त्याच्यामुळे मिनरल मिक्सिंग हे फक्त पृथ्वीवरती दिसतं. चंद्र, सॅटर्न, ज्युपिटर कुठेही बघा, 4.5 अब्ज वर्षापूर्वी जिथे माती होती तिथेच आजही आहे, ती हललेली नाही. आणि ह्याच्यामुळे पहिली फिजिकल डायव्हर्सिटी जी येते ती सॉइल डायव्हर्सिटी. आणि ती भारताला, वी आर ब्लेस्ड विथ सॉइल डायव्हर्सिटी. ह्या प्रकारे पाऊस झाला, ह्या प्रकारे उंचवटे खळगे निर्माण झाले. आणि त्यांच्यामुळे जे झीज व्हायला लागली मातीची, दगडाची झीज होऊन माती झाली, म्हणजे ज्वालामुखीतनं जे पोटातनं जे मिनरल्स आले त्या सगळ्याची झीज झाली. आणि त्या सगळे पुढे मिसळत गेले. जे इतर ग्रहावरती ज्वालामुखी झाल्या त्यातनं जे मिनरल्स बाहेर आले ते दगड रूपीच आहेत आज, त्यांची झीज झालेली नाही. आपल्याला सतत मिळत गेले नवनवीन मिनरल्स, नवनवीन खनिज. ते पाण्याने वाहत गेले, पाण्याने माती, क्ले, या सगळ्या गोष्टी तयार झाल्या. आणि सगळ्यात प्रथम जो घटक आहे जैवविविधतेला जे लागतं ते घटक, ते म्हणजे माती. आणि या मातीमध्ये वैविध्य प्रचंड प्रमाणात आलं. अख्ख्या जर्मनीची माती बघा आणि आमच्या कोकणातली आणि विदर्भाची माती बघा, पूर्ण वेगळी. रशियामध्ये बघा, मातीचा प्रदेशच थोडासा कमीच आहे तसा. आणि लडाखमधली माती बघा आणि कन्याकुमारीची माती बघा, प्रचंड फरक आहे. आणि ह्याचं एकच कारण, जे दुसरं कारण मी म्हटलं, पहिलं कारण पृथ्वीसाठी होतं, दुसरं कारण भारतासाठी. आणि ते काय आहे तर भारताचा जर नकाशा तुम्ही बघितला तर इतर देश आणि आपल्यामधला सगळ्यात मोठा फरक जो आहे, वी आर व्हर्टिकली अलाइन्ड. आणि नॉट जस्ट दॅट वी आर व्हर्टिकली अलाइन्ड, बट वी आर इन द ट्रॉपिक्स. अमेरिका सुद्धा आपल्यापेक्षा मोठा आहे, चायना सुद्धा मोठा आहे, रशिया सुद्धा मोठा आहे, पण ते एंटायरली टेम्परेट क्लायमॅटिक झोनमध्ये. त्यांच्याकडे 6-6 महिने बर्फ आच्छादित क्षेत्र आहे, 1-1 वर्ष पूर्ण परमाफ्रॉस्ट आहे, सायबेरिया, मंगोलिया अशा ठिकाणी. ऑस्ट्रेलियामध्ये बर्फ नाहीये, पण ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड मोठं डेझर्ट आहे आणि ते टेम्परेट क्लायमॅटिक झोनमध्ये. ट्रॉपिक्समध्ये असून हा व्हर्टिकल
डिस्टन्स मिळणं हे आपल्याला दुसरी लॉटरी लागते. जर्मनी बघा, इटली बघा, इंग्लंड बघा, हे सगळे देश व्हर्टिकली आपल्या दृष्टीने, म्हणजे इंग्लंड वगैरे तर महाराष्ट्रापेक्षाही छोटे, काही देश तर पुणे जिल्ह्या एवढे. तर असं जर तुम्ही बघितलं, अमेरिकेची बघितलं, ह्याला कॉम्पीट करणारे 2-3च देश आहेत, ते सगळे साऊथ अमेरिकेत. ब्राझील एक आहे तसा, चिले, अर्जेंटिना, हे मोठे मोठे लांब लांब देश आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जैवविविधता मिळते. तशीच आपल्याकडे मिळते, पण त्यांचाही काही भाग टेम्परेट क्लायमेट्समध्ये जातो. आपला बराचसा भाग ट्रॉपिक्समध्ये आहे, काही भाग याच्यामध्ये. तर टेम्परेट क्लायमेटमधलं वैविध्य जे कमी होतं मी म्हणतो, ते आपल्याला साधारण हिमालयाच्या वरती दिसायला लागतं आणि त्याच्या खालती जे दिसतं हे प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि ह्या कारणास्तव भारतामध्ये 10 बायोजॉग्राफिक रिजन्स आहेत. म्हणजे आपलं बघा, ट्रान्स हिमालयन झोन जो हा आहे, तिबेटचा पट्टा आणि लडाख, याला आपण ट्रान्स हिमालय म्हणतो. ट्रान्स म्हणजे हिमालयाच्या पलीकडचा भाग. त्याच्यानंतर हिमालयन झोन येतो, हा पूर्ण पट्टा हिमालयन झोन आहे. असा डेझर्टचा भाग आहे, सेमी अरिड म्हणजे जिथे पाऊस 3-3, 4-4 वर्षांनी पडतो. वेस्टर्न घाट्सचा झोन आहे, म्हणजे जो आपला सह्याद्री माउंटन रेंज. डेक्कन प्लॅटू 6 नंबर. गँजेटिक प्लेन झोन जो हा 7 नंबर. नॉर्थ ईस्टचा झोन, इथे खूप डोंगर आहेत आणि लॅटिट्यूडही वरची आहे. कोस्टल झोन आणि बेट. एवढ्या प्रकारचे बायोजॉग्राफिक झोन्स असणं हे आपला आणि इतर देशातला मूलभूत फरक. आणि हे सगळे फिजिकल डायव्हर्सिटी. इथे माती वेगळी आहे, इथे सूर्यप्रकाश वेगळा येतो, टेम्परेचर्स वेगळे आहेत, पाऊस वेगळा आहे, पर्जन्यमान वेगळं आहे, वातावरण वेगळं आहे. आणि ह्या सगळ्याची रिस्पॉन्स म्हणून बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचं एव्होल्युशन. म्हणजे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ फिजिकल डायव्हर्सिटी. आणि म्हणून हिमालयातला देवदार सह्याद्रीत मिळणार नाही, किंवा दक्षिण भारतातला मोह वरती गेल्यावर, नरबरेच्या वरती गेल्यावर तो वेगळा मोह होतो, मोहाची स्पीशीज बदलते. हा जो फरक आहे हा रिस्पॉन्स टू द फिजिकल डायव्हर्सिटी असतो. हा महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे भारताचं जे वैविध्य आहे हे प्रचंड मोठं आपल्याला दिसतं. ह्या सगळ्या भागामध्ये हा जरी एक बायोजॉग्राफिक झोन असला तरी डेक्कन प्लॅटूवरती सुद्धा फरक आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून फर्दर इकॉनॉमिक्समध्ये जे फरक केलाय त्याला आपण ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स म्हणतो. आणि ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स हे कशावर असतात? माती, पर्जन्यवृष्टी या 2 घटकांवर असतात आणि थोडंफार अल्टिट्यूड. पण हे बायोजॉग्राफिक झोन्स आहेत. बायोजॉग्राफिक झोन्समध्ये कम्युनिटीज वेगळ्या असतात, म्हणजे स्पीशीज कॉम्पोजिशन, फ्लोरा आणि फौना यांचं पण वेगळं असतं. आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की कोकण पट्टीमध्ये कम्युनिटीज वेगळ्या आहेत आणि डेक्कन प्लॅटूवरती कम्युनिटीज वेगळ्या आहेत. तसंच नॉर्थ ईस्ट जरी हिमालयाचा भाग असला काही तरी तिकडे कम्युनिटीज वेगळ्या आहेत. आणि ह्या भागामध्ये पीर पंजालमध्ये म्हणा किंवा काश्मीरमध्ये म्हणा इकडे वेगळे आहेत. तिकडे ज्या प्रकारचे फ्लोरा दिसतो, फौना दिसतो तो इथे दिसत नाही. तर हे वैविध्य मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हा प्राथमिक विचार आहे. दुर्दैवाने आपल्या शाळेमध्ये हा भागच शिकवला जातो. काही गोष्टी प्रथम तुमच्या तोंडून ऐकल्या की असं काय शाळेत शिकले. हो, अगदी शाळेत आपल्याला म्हणजे काहीतरी वेगळंच शिकवतात आणि त्यामुळे मग काय वाटतं, भारतात येऊन काय बघा, ताजमहाल बघा. अहो बाकीचं आहे ना, इथे एवढ्या गोष्टी बघण्यासारख्या आहे. ह्या विचार केला पाहिजे. हा आपल्या शाळेतल्या लोकांना शिकवण्याचा भाग आहे. आणि म्हणून 10 बायोजॉग्राफिक रिजन्सचा रिस्पॉन्स म्हणून काय झालेलं असेल, सर्वात महत्वाचं तर आपल्याकडे फॉरेस्ट वेगवेगळे, आपली जंगलं वेगवेगळी. आणि किती आहेत, काही कोणाला अंदाज आहे का किती प्रकारची जंगलं आहेत आपल्याकडे? 16 प्रकारची आहेत. चॅम्पियन अँड सेटच्या प्रमाणे 16 प्रकारची आहेत, पण त्याच्यामध्ये सबग्रुप्स केलेत आणि ते जवळजवळ 200 प्रकार. आणि आपण म्हणतो जंगल म्हणजे एकच प्रकारचं जंगल, असं अजिबातच नाहीये. तुम्ही विचार करा, ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन, मॉइस्ट डेसिड्युअस, लिटोरल स्वॉर्म्स. लिटोरल स्वॉर्म्स हे अतिशय युनिक फॉरेस्ट आहे बरं का. लिटोरल स्वॉर्म्स म्हणजे काय की पाणथळ जागेमधले जंगल. हे आपल्याकडे 2 मोठ्या ठिकाणी दिसतं. कुठला अंदाज आहे? थोडं आपण क्विज सारखं करूया. भारताची माहिती कुठे नाही. सुंदरबन्स आहे
एक मोठा भाग आहे. आता मुंबईची इथे किनारपट्टीमध्ये फक्त मॅनग्रोव्ह फॉरेस्ट मध्ये दिसतं, पण ते लिटोरल स्वॅम्प फॉरेस्ट नाही. मग महानदीमध्ये काय? हा ते परत मॅनग्रोव्हच येतं. लिटोरल स्वॅम्प्स आपल्याकडे ब्रह्मपुत्रेच्या काठावर दिसतात. आणि दुसरी एक महत्वाची, कर्नाटक आणखीन महाराष्ट्राच्या बॉर्डरला पण लिटोरल स्वॅम्प्स आहेत. कोणाला कल्पना आहे त्याला काय म्हणतात? कदाचित मंदारचं झालं असेल लेक्चर त्यावेळेस बोलला असेल तो. त्याला म्हणतात मायरिस्टिका स्वॅम्प. मायरिस्टिका स्वॅम्प नावाचे एक फॉरेस्ट असतं जे पाण्यामध्ये असतं. लिटोरल स्वॅम्पमध्ये काय होतं की गोडं पाणी असतं. कोस्टवरती जे असतं किंवा तुम्ही सुंदरबनचे म्हणाला ते खारं पाणी असतं, म्हणजे ब्रॅकिश वॉटर असतं. इट इज बिटवीन फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर. कारण फ्रेश वॉटर येतं, लो टाईड झाली की फ्रेश वॉटर येतं, हाय टाईड झालं की मरीन वॉटर येतं. आणि त्यामुळे एस्च्युअरीन हॅबिटॅट्स हे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट असतात, कारण मॅनग्रोव्ह ट्रीज हे सॉल्ट टॉलरंट असतात. तर लिटोरल स्वॅम्प फॉरेस्ट आपल्याकडे ब्रह्मपुत्रेच्या काठ्यावरचे आहेत. आपल्याकडे ट्रॉपिकल थॉर्नी फॉरेस्ट आहे, ड्राय एव्हरग्रीन आहे, ब्रॉडलीव्ड आहे, अल्पाईन आहे, सब अल्पाईन आहे. 16 प्रकार चॅम्पियन अँड सेटनी क्लासिफाय केले होते. त्याच्यामध्ये आता पुढे जाऊन अजून सबग्रुप झाल्यामुळे ते जवळजवळ 200 प्रकार झाले. कुठल्याही देशात तुम्ही युरोपमध्ये जा, ही डायव्हर्सिटी बघायलाच मिळते. तिथे एकच शुचीपर्णी, ते सुद्धा त्यांचे ब्रॉडलीव्ह होते, ते सगळे घालवून टाकले. ते जहाज कामात वापरले, रॉयल नेव्हीने वापरले, जर्मनीने वापरले, सगळे खलास करून त्यांचे ब्रॉडलीव्ह फॉरेस्ट टाकले. आणि तिथे आता सगळं जे आलंय ते सगळं कॉनिफरस आहे. त्यामुळे त्यांची डायव्हर्सिटी अजूनच कमी झाली. तर अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तर आपली मेगा डायव्हर्सिटी जी आहे ही आपल्या भौगोलिक वैविध्याचा रिस्पॉन्स म्हणून तयार झाली आहे. आणि म्हणून सब अल्पाईन किंवा ड्राय अल्पिन स्क्रब मधले गोष्टी तुम्हाला लिटोरल स्वॅम्प्स मध्ये दिसत नाही. सह्याद्रीतल्या गोष्टी तुम्हाला वरती हिमालयात दिसत नाही. अशा पद्धतीचं वैविध्य आपल्याला फक्त इथे दिसतं. आता ह्याच्या पुढे जाऊन आपण जर बघितलं ना तर आपले माउंटन रेंजेस फार युनिक आहेत. आपले काही माउंटन्स हे व्हॉल्केनिक इरप्शनमुळे तयार झाले. लाखो वर्षाचं व्हॉल्केनिक इरप्शननी सह्याद्री झालेले आहेत, अरवली झालेले आहेत, असे वेगवेगळे आहेत. आणि काही माउंटन रेंजेस आपले टेक्टॉनिक प्लेट मुवमेंटमुळे, म्हणजे आपली प्लेट जी आहे ती जी आत शिरली आणि ती त्याच्यामुळे हिमालयाची उत्पत्ती जी झाली ती त्याच्यामुळे झाली. म्हणून तुम्ही हिमालय जर बघितले ते हिमालय अगदी ठिसूळ आहे. एक रस्ता काढला हिमालयात की लँडस्लाइड्स होणारच. त्या उलट आपल्याकडे रस्ता सह्याद्रीत काढला तर लँडस्लाइड होत नाही. तो होतो तो बिल्डरच्या मूर्खपणामुळे होतो. म्हणजे नको तिथे काढतात आणि त्याच्यामुळे ते कंटिन्युअस ढासळत राहतात. आता पुणे मुंबईच्या घाटात बघितलं ना त्या जाळ्या लावल्यात सगळ्या. खरं तो उत्तम काळा पाषाण आहे, पण तुम्ही जॉमेट्रिक अँगलच त्याचा स्टेडी घेतला नाही तर ते पडतच राहणार. आणि दुसरं डिफॉरेस्टेशन झालं, 3-3 हजार मिलीमीटर पाऊस सह्याद्रीवर पडतो. डिफॉरेस्टेशन जर झालं तर एवढ्या रॅपिडली पाणी वाहतं की त्याची झीज होत राहते आणि एक एक दगड सुटावत जातो आणि त्याच्यामुळे रॉकफॉल होतो. हिमालयामध्ये होतं ते स्लाइड्स होतात, म्हणजे ॲक्च्युअली स्लाइड्स झालेले असतात कारण रस्ता काढलेला असतो. त्यामुळे जिओलॉजी बदलली की त्याच्यापासून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्त्या, नैसर्गिक म्हणणं चुकीचं आहे पण त्या आपत्त्याचं स्वरूपही बदलतं. म्हणून सह्याद्रीतले मडस्लाइड्स आणि रॉक फॉल्स हे वेगळे असतात आणि हिमालयामधले वेगळे असतात. आपण हिमालयापासून जर सुरू केलं तर हिमालयाचे असे मल्टिपल फोल्ड्स आहेत बरं का. म्हणजे आपली प्लेट जेव्हा ही घुसली, ही प्लेट जेव्हा अशी पूर्ण आत शिरली या प्लेटमध्ये, त्यावेळेस फोल्ड्स तयार झाले. त्याला फोल्डेड माउंटन म्हणतात. आणि हे फोल्ड्स किती तयार झाले, असे वेगवेगळ्या लेयर्स तयार झाल्या. म्हणजे पहिली लडाखची रेंज आहे, मग झास्करची रेंज आहे, तुम्ही सगळेजण गेलेलाच आहात. पीर पंजालची रेंज आहे, सर्वात शेवटी शिवालिकची रेंज आहे. अशा वेगवेगळ्या रेंजेस तयार झाल्या आणि ह्या रेंजेसमध्ये भरपूर गॅप्स आहेत आणि त्या गॅप्समधून नद्या बाहेर पडतात. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे हिमालयाची की इट ऑलवेज प्रोटेक्टेड अस फ्रॉम इन्व्हेजन्स. जे युरोपमध्ये मेडिव्हियल एजेसमध्ये जे ट्रेड सुरू झाला आणि त्या ट्रेडमुळे जे
कॉलनायझेशनच्या आधीचं म्हणतोय मी, मच बिफोर कॉलनायझेशन, जेव्हा इन्व्हेजन्स यायला लागली, ती इन्व्हेजन्स भारतापर्यंत पोचायला खूप काळ लागला, कारण हे पासेस तयार व्हायला लागले. या पासेसमधनं सगळे असे सैन्य यायचे नाही, त्यामुळे इट वॉज अ ह्यूज प्रोटेक्शन फ्रॉम कल्चरल डिफरन्सेस, आणि हा फार मोठा झाला. त्या उलट या खालचे जे रेंजेस आहेत आपले, हे बऱ्यापैकी बेनाईन आहे, ते पार करता येतात, त्याच्यामध्ये गॅप्स आहेत. ईस्टर्न घाट्समध्ये तर खूपच गॅप्स आहेत, आणि ह्याच्यामुळे कल्चरल एक्सचेंजेस झाले आणि देवाणघेवाण खूप झाली. शेतीमध्ये बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या. तर ह्या रेंजेसमध्ये तुम्हाला इथे मध्ये मध्ये गॅप्स मी ठेवलेले आहेत बघा इथे. तर ह्या गॅप्स मधनं आपल्या सगळ्या नद्या जातात, आणि ह्या ज्या नद्या आहेत ह्यांचं सगळ्यांचं ओरिजिन जे आहे क्रायोस्फिअरमध्ये, म्हणजे पर्माफ्रॉस्ट ज्याला म्हणतात, की ज्या भागामध्ये परमनंटली बर्फ असतो तिकडे ह्याचं ओरिजिन आहे या सगळ्या नद्या. म्हणून याला हिमालयन रिव्हर्स असं म्हणतात. ह्याच्या पुढे जर आपण थोडं खाली आलो तर ही पर्वतरांग दिसते आपल्याला, अरावली. आणि अरावली आपल्याला माहिती आहे की आपण खूप जुनी पर्वतरांग आहे असं म्हणतो. अरावलीची पर्वतरांग अशी खाली साधारण गुजरातच्या इकडे सुरू होते आणि दिल्लीपर्यंत जाते. दिल्लीमध्ये सुद्धा अरावलीची शेवटची रेंज, त्याला द रिच म्हणतात बघा, दिल्लीत तुम्ही गेला असेल द रिच, तर तो अरावलीचाच भाग आहे. आणि खाली आलं तर दोन फार युनिक रेंजेस आहेत, ही विंध्य आणि सातपुड्याची रेंज. ही फार युनिक का आहे, कारण ह्याच्या मधला जो भाग आहे आणि विंध्याच्या दक्षिणेचा, ही अख्खी प्लेट जर बघितली भारताची तर अशी टिल्टेड आहे, ईस्टला टिल्टेड आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या मोठ्या नद्या या ईस्टकडे वाहतात. पण ह्या दोनच नद्या वेस्टवरली फ्लोईंग आहेत, कारण त्या भागामुळे या विंध्य आणि सातपुड्याच्या रेंजच्या इकडे जे रिफ्ट व्हॅली म्हणतो आपण, ती वेस्टवर्ड स्लोपिंग आहे. त्यामुळे इथल्या दोन मोठ्या ज्या नद्या आहेत, नर्मदा आणि तापी, या दोन्ही अरबी समुद्राला मिळतात. बाकी आपल्या त्याच्या खाली, नर्मदेच्या खाली जर बघितलं तर त्या सगळ्या तिकडे जातात, आणि काही नद्या कोकणातल्या ज्या ते इकडे जातात. त्याच्याकडे मी हा जर तुम्हाला एकदा दाखवतोय. याच्या पुढे जर जाऊन बघितलं तर आपले वेस्टर्न घाट्स येतात. ही एक मॅजेस्टिक रेंज आहे बरं का. म्हणजे जशी हिमालय ही अगदी एक करिस्मॅटिक आणि वेगळी पर्सनॅलिटी असलेली नॉर्थची रेंज आहे, तशीच आपल्या भागातली, पेनिन्सुलर इंडियातली अत्यंत करिस्मॅटिक आणि अतिशय पर्सनॅलिटी वेगळी असलेली ही वेस्टर्न घाट्सची रेंज आहे. आणि ह्याही एवढ्या फरक आहे याच्यामध्ये की आपण याला नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स आणि सदर्न वेस्टर्न घाट्स असं क्लासिफाय केलं. इथलं जैववैविध्यही बदलतं, इथले काही इन्सेक्ट्स बदलतात, फ्लोरा बदलतो, फौना बदलतो, कॉमनही खूप दिसतो. म्हणजे असं काही नाही की अगदी डिस्टिंक्टली डिफरन्स आहे, पण एंडेमिझम ह्याच्यात खूप आहे. जंगलाचा टाईप बदलतो, अल्टिट्यूडनी चेंज होतो. सगळ्यात महत्वाचं अल्टिट्यूडिनल चेंज तुम्हाला बघायचा ना तर हिमालयात बघायचा. म्हणजे ग्रेटर हिमालय, मिडल हिमालय, लोअर हिमालय आणि शिवालिक रेंज. अल्टिट्यूड चेंजेस एव्हरीथिंग. तिकडचं जीवनमान, राहणीमान, लोक नैसर्गिक संसाधनांवर कसं अवलंबून राहतात हे बदलतं. या सगळ्या गोष्टी केवळ अल्टिट्यूडमुळे बदलतात. आणि अल्टिट्यूडमुळे माती बदलते, हवामान बदलतं, तापमान बदलतं, स्प्रिंग्स कशा निघतात त्या बदलत्या, पाणी फ्लो कसं होतं ते चेंज होतं. या सगळ्या गोष्टी चेंज होतात. मी जसं म्हटलं 3.5 अब्ज वर्षानंतर जेव्हा पृथ्वी थंड झाली आणि पाऊस सुरू झाला, तेव्हा भारत इथे नव्हता. म्हणजे भारत खाली होता, वेगळ्या प्लेट्समध्ये. लॉरेशिया, गोंडवाना वगैरे असे तुम्हाला शाळेतले शब्द आठवत असतील. तर हा आपला पॅचच वेगळा होता. आणि नंतर मग साधारण वरती जायला लागलो आपण 45 दशलक्ष वर्षापूर्वी आणि धडकलो. पण तेव्हा नंतर जो पाऊस सुरू झाला त्या पावसाने ह्या सगळ्या डोंगरांचं झीज सुरू झाली आणि रॅव्हाईन स्टार्टेड गेटिंग कट, गॉर्जेस फॉर्म व्हायला लागले आणि नद्यांचे बेसिन्स एस्टॅब्लिश व्हायला लागले. बरं, आपण म्हणतो की डोंगर हा काय दिसतो, पाषाण, काळा, हलत नाही वगैरे, पण नथिंग इज परमनंट इन नेचर. हे डोंगर प्रचंड प्रमाणात बदललेले आहेत. नदीचं तर म्हणतात की एका सेकंदापूर्वी जशी नदी होती तशी आत्ता नसते, इतकी डायनॅमिक असते. म्हणजे पाण्याचा वेग काय असतो, पाण्यामधनं जीस काय होते, त्यात माती काय जाते, तर फाउना काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी दर सेकंदाला बदलत असतात. त्यामुळे देर इज नथिंग स्टॅटिक इन नेचर. आणि हे बदलतच होतं, आजही बदलत आहे.
ते कसं बदलतो, तो काय बदलतो, तर ह्याच्यावरती एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स डिसाईड करतात. म्हणजे पर्जन्यवृष्टी आणि ऊन किती पडतं त्याच्यावरती मग येणारा बायोमास म्हणजे फ्लोरा काय आहे, आणि त्या सगळ्यामुळे ह्यांची झीज काय वेगाने होतीये, ती झीज कशी होतीये, आणि मग त्याचं वाहून कशी जाते नद्यांमुळे, स्ट्रीम्समुळे, ह्या सगळ्या विल डिक्टेट ऑल ऑफ दॅट. तर अशा पद्धतीचं तुम्ही जर वैविध्य बघितलं तर आता शेवटचा जी रेंज आहे ती आपली ईस्टर्न घाट ज्याला म्हणतो. पण ईस्टर्न घाट्स आणि वेस्टर्न घाट्समध्ये खूप फरक आहे पर्सनॅलिटीमध्ये. परत मी ह्याला पर्सनॅलिटीज म्हणतो कारण खरोखर हे एका माणसासारखं, एका ऑर्गॅनिझम सारखं आहे. आणि ह्याच्यात सर्वात मोठा डिफरन्स ईस्टर्न घाट्स आणि वेस्टर्न घाट्समध्ये जो आहे तो अल्टिट्यूडचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात जो फरक आहे तो ह्याच्या ब्रेक्समध्ये. आता ईस्टर्न घाट्समध्ये किती ठिकाणी ब्रेक आहे बघा. हा ब्रेक महत्वाचा आहे कारण नद्या तिकडनं बाहेर पडणार. वेस्टर्न घाट्समध्ये ओरिजिनेट होणाऱ्या नद्या ज्या गंगासागरला जाऊन मिळतात. बे ऑफ बेंगॉल हे नंतरचं नाव आहे, ब्रिटिशांनी दिलेलं. आपण त्याला गंगासागर हे नाव होतं. अरेबियन सी हे ब्रिटिशांचं नाव आहे, आपलं नाव आहे सिंधू सागर होतं. त्यामुळे इकडचा सिंधू सागर आणि इथले गंगासागर हे असे दोन सागर होते. आणि ह्या सागराकडे जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत या ईस्टर्न घाटच्या मधल्या गॅप्समुळे तयार झाल्या. ऑन दी अदर हँड वेस्टर्न घाट्समध्ये एकच गॅप आहे आणि ती खूप महत्वाची गॅप आहे. ती माहिती आहे का कुठे आहे आपल्याला? केरळात कोणी गेलं असेल तर या इथे एक गॅप आहे, त्याला म्हणतात पलघाट गॅप, म्हणजे पलक्कड गॅप असं म्हणतात, पलक्कड गॅप. आणि ही महत्वाची का आहे कारण ह्याच्यामुळे एक फार छान गोष्ट होते, सुखद गोष्ट बेंगलोरकरांना मिळते. ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये साधारण 4 वाजता पाऊस पडायला बेंगलोरला. कारण ह्या सिंधू सागरमध्ये जे ढग येतात ते फक्त त्या पलक्कड गॅप मधनं घुसू शकतात आणि मग ती खालच्या वाऱ्याने ती वरती बेंगलोरपर्यंत पोहोचायला 4 वाजतात. आणि दर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप वाढलं की बेंगलोरमध्ये ऑफिस टाइम रेंज होतो तो या पलक्कड गॅपमुळे पडतो. हे अतिशय युनिक आहे बरं का. आणि त्यामुळे तुम्हाला कुन्नूर, उटी हे कायम ढगात वाटतं. त्या उलट आपलं महाबळेश्वर कायम ढगात नसतं, आपल्याला ते पावसाळ्यातच ढग असतं. तर हा जो मेजर फरक आहे हा ह्या एका गॅपमुळे तयार झालेला फरक. आणि ती गॅप का आहे की मॅडागास्कर जेव्हा बाहेर पडला इंडियन प्लेटमधनं तेव्हा ती गॅपचा तुकडा बाहेर निघालेला आहे. तर तो जो भाग आहे वेस्टर्न घाटचा तो मॅडागास्करवर कुठेतरी असं म्हणतो. अशा पद्धतीचं हे जो वेस्टर्न घाट्स आहे तो आपल्या पेनिन्सुलर इंडियासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आपल्या सर्व पेनिन्सुलर नद्या या वेस्टर्न घाट्समध्ये तयार होतात. पेनिन्सुलर म्हणजे मी साधारण हा भाग म्हणतो, द्वीपकल्प आपण ज्याला म्हणतो तो खालचा भाग. अनेक नद्या अरवलीतनं उत्पत्ती आहे, अनेक नद्या विंध्यामधनं उत्पत्ती आहे आणि अनेक नद्या इकडनं ह्या प्लेन्सवरनं पण तयार होतात. म्हणजे दामोदर म्हणा, महानदीमध्ये अशा काही नद्या ज्या आहेत त्या इकडनं तयार होतात. तर तुम्ही आता भारताची रिव्हर सिस्टीम जी आहे ना अतिशय युनिक आहे. दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये तुम्ही परत मी 30 नावं घेतोय कारण आपल्याला युरोपबद्दल भयंकर फॅसिनेशन असतं. सध्या तर बघतोय 15 दिवस. अहो तुम्हाला ह्याचं नद्या बघायला आणि अनुभव घ्यायला लाईफटाईम जाईल. आपल्या नद्यांचं जर क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर अतिशय सोपं आहे. 2 पॅरामीटर्सवरती क्लासिफिकेशन होतं. पहिला पॅरामीटर म्हणजे त्याची उत्पत्ती कुठे आहे, उगम स्थान काय आहे. आणि दुसरा पॅरामीटर म्हणजे वेअर डज इट ड्रेन, सिंधू सागरात जातो का गंगा सागरात जातो, या 2 ह्याच्यामध्ये. आणि हे 2 क्रॉस टॅब्युलेट तुम्ही जर केले तर ड्रेनिंग इन टू बे ऑफ बेंगॉल आणि ड्रेनिंग इन टू अरेबियन सी, ओरिजिनेटिंग इन हिमालया आणि ओरिजिनेटिंग इन पेनिन्सुला. आता शाळेचं नॉलेज आपण टेस्ट करू. सांगा पहिल्या ह्याच्यात काय आहे? बे ऑफ बेंगॉल मधनं मध्ये ड्रेन होणाऱ्या आणि हिमालयात उगम पावणाऱ्या कोणत्या नद्या? ऍब्सोल्युटली गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा. हो कोसी. बरं कोसी तुम्ही म्हणताय, कोसी का युनिक आहे?
कोसीचा युनिकनेस माहितीये का? कोसी नदी आता त्यांनी म्हणाल्या ती आपण हा जास्त सपाट प्रदेशात नाही, सगळ्याच नद्या पुढे येऊन सपाट प्रदेशात येतात, पण कोसीचं एक अत्यंत बदलते ना बऱ्याचशा नद्या बदलतात आणि बऱ्याचशा नद्या बदलतात इन द सेन्स कसं आता आपण शहरं बांधली त्यामुळे बदलत नाही, पण बदलायला पाहिजे कारण या प्लेन्सवर आले. कोसीचं सगळ्यात मोठं कॅरेक्टर जे आहे, कोसी रिव्हर इज द मेल्ट ऑफ माउंट एव्हरेस्ट. म्हणजे 8400 मीटरला उगम पावलेली नदी 0 मीटर्स अबव सी लेवलला येऊन पोहोचते. 8.5 किलोमीटरची अल्टिट्यूड गाठणारी ही नदी. सो कोसी इज व्हेरी युनिक. ब्रह्मपुत्र आणि गंगेतला तुम्ही गंमत बघितली ना, की ब्रह्मपुत्र इथे सुरू होते आणि गंगा इथे सुरू होते. एका डोंगराच्या पश्चिमेकडे गंगा सुरू होते आणि पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा सुरू होते, पण प्रचंड पर्सनॅलिटी डिफरन्स होते. गंगा ही सुरुवात झाल्यापासून अत्यंत अल्हड मुलासारखी अशी खळखळत जाणारी नदी आहे. ब्रह्मपुत्रा ट्रान्स हिमालयन प्लॅटूवरनं जाते, अतिशय शांत असते. ती इकडे येते कुठे, जिथे हिमालयात त्याला एक छेद मिळतो आणि तिकडनं ती गपकन वळते आणि ती आपल्या देशात येते. बरं, ती जेव्हा येते तेव्हा मग ती अशी खळखळणारी नदी होते, कारण मग तिकडे त्यांना हिल्स मिळतात आणि मग तिकडे त्याचं इरोजन जोरदार सुरू होतं आणि मग ती ब्रह्मपुत्रा जी प्रचंड दिसते आपल्याला 4-4, 5-5 किलोमीटरचा, ती ब्रह्मपुत्रा तिकडे असते. चायनामध्ये ही अगदी बारीक नदी, म्हणजे चायनाने जरी डॅम बांधला तरी आपल्याला फार फरक पडणार नाही, कारण मोस्ट ऑफ द वॉटर विच वी गेट इज आफ्टर दिस. बरंचसं पाणी आपल्याला आपल्या देशात आल्यावर मिळतं, त्यामुळे तेवढी आपल्याला काळजी नाही. अर्थात ते बांधताय ते वेगळी गोष्ट आहे. जर ती चायनात एवढी जर बारीक असली आणि भारतात एवढी मोठी आहे, बाकीच्या ट्रिब्युटरीज ज्या मिळतात त्या भारतातनच म्हणजे त्याच्या पाऊस पडून त्याला मिळतात का, असं आहे का? ऍब्सोल्युटली परफेक्ट पॉइंट आला. आणि इथे बघा ना तुम्ही, ही दिसतीये का तुम्हाला सांगपो, या नदीचं नाव सांगपो आहे. ही दिसतीये का तुम्हाला सांगपो नदी? त्या उलट तुम्ही ह्या बघा, सगळ्या नद्या इतक्या छोट्या 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 नद्या मिळतात याला. या सगळ्या गँजेटिक, उगम तिकडेच आहे, हिमालयात आहे. तर असं का असेल हो की सांगपोला काहीच ट्रिब्युटरीज नाही आहेत आणि यांना एवढ्या आहेत? एक तर उतार आणि दुसरं म्हणजे युअर ऑन अ प्लॅटू. हे प्लेन प्लॅटू आहे, टिबेटियन प्लॅटू इतका प्लेन आहे की तुम्हाला माहिती असेल की विमानं पण जात नाही टिबेटियन प्लॅटूवर. तर ह्या प्लेननेसमुळे सांगपोला ट्रिब्युटरीज अतिशय कमी आहेत, छोटे छोटे वॉटरशेड, आणि पाऊसही तिकडे कमीच आहे. त्याचं कोल्ड डेझर्ट, सो त्यामुळे त्या कोल्ड डेझर्टमध्ये तसंही पाणी नाही. तिकडे स्नो मेल्टमुळे पाणी येत राहतं सगळ्याला. तर अशा पद्धतीने जेव्हा येते आणि ती इकडे येते तेव्हा ती ब्रह्मपुत्रा ती प्रचंड मोठी होते. अजून एक खूप इंटरेस्टिंग नदी आहे ती म्हणजे तीस्ता. दार्जिलिंगच्या वरती सुरू होते, ती जवळजवळ 7500 मीटरवर सुरू होते दार्जिलिंगच्या वरच्या ग्लेशियरमध्ये, आणि ती खाली येते सेव्होक नावाच्या गावात येते. सेव्होक नावाचं गाव दुआरमध्ये, दुआर व्हॅली ज्याला म्हणतो ना आपण, तिथे आल्यावरती ती पूर्ण वेळ, म्हणजे तुम्ही दार्जिलिंग पासून जर खाली उतरायला लागला दुआर्सपर्यंत, तर ती पूर्ण नदी अतिशय छोटी आहे, कारण आपण उगमस्थानात आहोत. उगमस्थानाचं कॅरेक्टरिस्टिक काय, नदी ही कन्स्ट्रेंड असते बाय अंड्युलेशन्स. एकदा ती प्लेन्सवर आली की ती कन्स्ट्रेंड निघून जाते आणि ती कुठेही व्हायला. हा तीस्ता तीस्ता दिसेल. तीस्ता ही साधारण तुम्हाला इकडे सुरू होईल, ही पा, आणि ती ब्रह्मपुत्रेला बांगलादेशमध्ये जाऊन मिळते. हा बरं, तीस्तेचं पात्रही बदललंय बरं का. हा ते त्याकडे येतो मी, पण तुम्ही मी काय म्हणतो तो, हा तुम्ही जेव्हा दार्जिलिंगमधनं खाली उतरताय तेव्हा तीस्ता अगदी छोटी असते, आणि ती छोटी का असते, कारण इट इज कन्स्ट्रेंड. एकदा का ती सेव्होकला पोचली, म्हणजे जिकडे तुमच्या पोटात डवळणं थांबतं तिकडे ती नदी प्रचंड मोठी होते. सेव्होकला इट लिटरली ब्रेक्स इनटू 100 ब्रेन्स. इतकी सुंदर दिसते. त्याच्या आधी एक कॉरोनेशन ब्रिज म्हणून आहे ब्रिटिश कालीन, तो अतिशय छोटी असतानाची आहे. त्याच पॉईंटला तुम्हाला क्रॉस करता येते. नंतर पुढे सेव्होकला क्रॉसच ते करतात. मग ती पुढे जाते आणि मग एक बराज बांधलेला आहे, त्याला गजलडोबा बराज म्हणतात. त्या गजलडोबा बराजला तुम्हाला क्रॉस करता येतं, पण ती नदी पुढे जाऊन
ब्रह्मपुत्रीला मिळते आणि ती पुण्याला लागते. तिस्ता नदीवरतीच फरक्का धरण आहे. काय आहे? फरक्का धरण नाही, फरक्का धरण आहे हुगळीवर. ते पण मी सांगतो का केलेले, खूप इंटरेस्टिंग आहे ते फरक्का बराज. गजलडोबा बराज आहे त्याच्यावर, तिस्तावरती गजलडोबा बराज. आणि गजलडोबा बराज आपल्याकडे काय झालंय, या सगळे बराजेस जे आहेत ना, आपल्याकडे डॅम्स आणि बराजेस दोन मोठा फरक आहे. डॅम्स आर युजली दोज विच आर इन द व्हॅलीज, इन द माउंटन्स. म्हणजे आपल्याकडे ते सगळे मोठे डॅम्स आहेत, पानशेत, वरसगाव, टेमघर, आपला भीमाशंकरचे जे 4-5 डिंबे, चास्कमान, हे सगळे धरणं आहेत ते. ॲज अपोज टू सो दी आर व्हेरी डीप डॅम्स, कारण हे सह्याद्रीतले डॅम्स आहेत. तसेच गंगेतले सगळे डॅम्स, टेहरी, भाकरा, नांदगल, हे सगळे जे डॅम्स आहेत अतिशय खोल डॅम्स आहेत. ॲज अपोज टू वेन द रिव्हर हिट्स द प्लेनवर आला आणि त्याला तुम्ही बंधारा घातला की ती प्रचंड मोठी पसरते. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे उजनी. भिगवणपासून उजनी सुरू होतं, ते जवळजवळ सोलापूरपर्यंत उजनी धरण असते, एवढं मोठं असतं. त्यामुळे हे बराजेस जे आहे त्याच्या मागे पाणथळ जागा क्रिएट होते, वेटलँड्स इथे तयार होतात, कारण बर्ड्स कॅन स्टँड. तर वेटलँड आणखीन लेक यातला मोठा फरक असा आहे की काठ जे आहे ते अतिशय जेंटल स्लोप्स पाहिजे, नंतर आत येऊन ते डीप झालं तरी चालेल. तर आपले जे बराजेस आहेत ते सगळे वेटलँड्स आहेत आणि त्या सगळ्या वेटलँड्समध्ये प्रचंड बर्ड डायव्हर्सिटी असते, एवढी असते की इट अट्रॅक्ट्स बर्ड्स फ्रॉम मंगोलिया ॲज फार एज सायबेरिया, आणखीन लडाख, या सगळ्यात खाली येतात. कारण एक तर खाली आल्यावर वॉटर्स वॉर्म झालेले असतात, वरती गार पाणी असतं आणि इथे उभं राहता येतं, सनलाईट भरपूर मिळतो, तिथे व्हेजिटेशन असतं आणि व्हेजिटेशन असल्यावरती फिश ब्रीडिंग भरपूर चालतं. फिश ब्रीडिंग आलं की पक्षी आलेच. पानशेटमध्ये बघा तुम्ही फिश ब्रीडिंग शक्यच नाही, कारण इतके स्टीप स्लोप्स आहेत. तुम्ही पानशेटला उन्हाळ्यात गेल्यावर तुम्हाला दिसतं बघा सॉईल एक्सपोज, त्या सॉईलवरती शेवाळं पण दिसत नाही, कारण तिथे ऊनच पोचत. ह्या उलट खडकवासला धरणाला जा, खडकवासला सह्याद्रीत नाहीये, खडकवासला उथळ आहे. तिथे जर पाणी कमी झालं तर तिकडे शेवाळं दिसतं, तिथे व्हेजिटेशन दिसतं, फ्लोटिंग रूटेड सगळं दिसतं, कारण तिथे उजेड पोचतो, तिथे सूर्यप्रकाश पोचलेला असतो. तर हा एक मोठा आणि महत्वाचा फरक त्याच्या. नाही, बराज म्हणजे आपण घातलेला बंधारा आणि त्याच्या मागे उथळ साठलेलं पाणी, हे वेटलँड होतं. आणि वेटलँडचं एक मोठं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे, आहेत ना आपल्याकडे, आहेत पण तसे कमी आहेत. नाही, लोणार इज डिक्लेअर्ड ॲज अ वेटलँड, पण लोणार इज अ नॅचरल वेटलँड, म्हणजे ते मेटिओराईटमुळे झालेलं आहे. धामापूर पण वेटलँड, हां, धामापूर पण बंधारा आहे, म्हणजे नदीला घातलेला बंधारा आहे. मग ठाण्याचा जो वेटलँड डिक्लेअर करतात ते नॅचरल आहे, पण ते एस्च्युअरिंग वेटलँड आहे. नंदूर मानमेश्वर आहे, पण तोही धरण आहे. आपल्याकडे भारतामध्ये ऑलमोस्ट सगळ्या लेक सरफेस वॉटर जे आहेत ते आर्टिफिशियल आहे. काही थोडे नॅचरल लेक्स आहेत, बाकी ऑलमोस्ट सगळे. बेंगलोरमध्ये जर तुम्ही गेला असाल ते सगळे बंधारे आहेत, सर्व लेक्स हे आर्टिफिशियल आहेत, बंधारा टाकून तयार झालेले आहेत. कुठलीच नाही. बेलंदूर, वरथूर, हे जे मोठी मोठी लेक्स आहेत त्या सगळ्या आपल्याकडे काय, पाषाण लेक तरी काय, राम नदीवरचं बराज आहे ते, कात्रज लेक काय, पेशव्यांनी घातलेला बंधारा आहे, हे सगळे बंधाऱ्यामुळे तयार झालेल्या लेक्स आहेत. नॅचरल लेक्स खूपच कमी भारतामध्ये. नॅचरल लेक्स तुम्हाला कुठली, भोपाळची पण बंधाराच आहे, म्हणजे पाणी साठवलेलं आहे ते. भोपाळच्या लेकमध्ये मी आत्ता परवाच भोपाळच्या लेकमध्ये होतं, गावामध्ये सारस क्रेन्स इतके सुंदर दिसतात, पान पडलं. तर अजून काय, म्हणजे ह्या नकाशा घेऊन आपल्याला खूप बोलतंय. हा, अजून पुढचं राहिलं हे सांगा ना, या बॉक्स मध्ये काय. नाही, नर्मदा हिमालयात कुठे सिंधू ऍब्सोल्युटली. आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे, यांचं वैशिष्ट्य, हिमालयन रिव्हर्स ड्रेनिंग इंटू सिंधू सागर, यांचं वैशिष्ट्य काय आहे. वेस्टर्न साईड. हा, पण वैशिष्ट्य व्हॉट इज दॅट. हा हा, यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दे इरिगेट पाकिस्तान. या कुठल्याच नदीचा आपल्याला फायदा होत नाही, या सगळ्या नदी पाकिस्तानात जातात आणि त्यामुळे ही जी प्लेन आहे पाकिस्तानातली अत्यंत फर्टाईल प्लेन आहे.
या सगळ्या नद्या जाऊन एक नदी तयार होते आणि इट इज बाउंडेड बाय द सुलेमान रेंज. सुलेमान रेंज नावाची ती रेंज आहे तिकडे. बिटवीन सुलेमान रेंज अँड द थार डेझर्ट, तो जो प्लेन प्रदेश आहे त्याच्यामध्ये अत्यंत फर्टाईल आहे. त्याच्या पलीकडे गेला तर पाकिस्तानामध्ये सॉईलच चांगलं नाही, फक्त इथे सॉईल चांगलं. आणि त्यामुळे ऑल दीज रिव्हर्स आर ट्रान्सबाउंडेड रिव्हर्स. छोट्या छोट्या जरी असल्या तरी ट्रान्सबाउंडेड. आणि म्हणून आपल्याकडे ते इंडस वॉटर ट्रीटी आहे पाकिस्तान बरोबर. खैबर खिंड वरती येते इथे, साधारण हिंदुकुश काराकोरमच्या इथे येते, तिकडनं यायला लागली. तिथे एक पामीर नावाचा प्रदेश आहे. पामीर, पामीर खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. कारण पामीरच्या इथे हिमालयाचे पामीर नॉट म्हणतात, KNOT, म्हणजे तो खूप हाय अल्टिट्यूड असा प्रदेश आहे. आणि त्या पामीर तिकडनं, तो पामीरचा जो प्लॅटू आहे तिकडनं एक फार सुंदर नदी वाहते, आपल्याकडे येत नाही ती. त्याचं नाव आहे अमुदर्या. ती अमुदर्या नदी इकडे ओरिजिनेट होते आणि अशी वरती जाते उझबेकिस्तान वगैरे, आणि ती कॅस्पियन सीच्या साऊथला जाऊन मिळते. खूप सुंदर नदी अमुदर्या नदी. या सगळ्या नद्या इकडनं आल्या की ह्या पूर्ण फर्टाईल करतात आणि सिंधू सागरात मिळतात. आता पेनिन्सुलर नद्या ड्रेनिंग इनटू बे ऑफ बेंगॉल ह्या सोप्या आहेत. कोणत्या? कृष्णा, गोदावरी, सगळ्या, कावेरी, सुवर्णरेखा, महानदी, ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत ह्या तिकडे ड्रेन होतात. आणि पेनिन्सुलर नद्या अरेबियन सी मध्ये जाणार आहे. मांडवी, सुवर्णरेखा म्हणजे जमशेदपूरच्या इथे, तापी, नर्मदा, तापी, अजून मांडवी, मांडवी, जुवारी, नेत्रावती, मुख्य अहमदाबादची, नेत्रावती, साबरमती, माही, या सगळ्या नद्या, सावित्री, जगबुडी, वाशिष्ठी. आपल्या थेंब हा गंगासागरात ड्रेन होतो. पश्चिमेवर पडलेला एक थेंब हा सिंधू सागरात ड्रेन होतो. आणि म्हणून तुम्ही जर हे बघितलं, ही लाईन काय आहे सांगा. तर मी काळी लाईन काढली बघा, दिसली का लाईन? सिंधू सागरला मिळणार आहे. आणि करेक्ट, दिस इज द रेन डिवाइड ऑफ इंडिया. ह्या लाईनच्या उजवीकडे पडलेला थेंब इथे ड्रेन होतो, या लाईनच्या डावीकडे पडलेला थेंब इथे ड्रेन होतो. परफेक्ट रेन डिवाइड आहे भारतात. हा, तुम्ही काय विचारत होता? हात वर केला नाही ना? कशी डिवाइड बघा ना रेंजचा कसा होतो. इकडनं सुरू होते गंगा आणि ब्रह्मपुत्रा, इकडे बदलते, इकडून अशी येते, इकडनं यमुना गंगा इकडे जातात, इकडनं रवी चेनाब सतलज इकडे जातात, इकडनं ही कव्हर करते. चंबळ, सोन, बेतवा, केन, बेतवा, सोन ह्या सगळ्या नद्या इकडे जातात. मग इकडनं अशी वळते, कारण नर्मदेला इकडे जाऊ द्यायचं असतं. मग इकडनं येते, तापी पण खाली जाते, मग परत डायरेक्टली जिकडे वेस्टर्न घाट सुरू होतात तिकडे येते, तिकडनं ती खालपर्यंत जाते. क्षिप्रा. हा, या अशा सगळ्या फार इंटरेस्टिंग जातात. बरं, ह्या ज्या नद्या आहेत ना फार इंटरेस्टिंग आहेत. केन आणि बेतवा, सोन आणि चंबल. चंबल बद्दल आपण खूप ऐकलेलं असतं, ते फुलन देवी आणि डॅकायटी वगैरे हे सगळं आहे. पण ह्या सगळ्या नद्यांच्या युनिकनेस काय असेल? चंबलचं युनिकनेस म्हणजे ती दक्षिणेतून सुरू होऊन उत्तरेत का परफेक्ट. आणि दक्षिणेत उगम आहे तिचा आणि नॉर्थला साऊथ टू नॉर्थ फ्लो होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे? दुसरी सुसरीचं आहे, यमुनेला मिळते. यमुनेला मिळते म्हणजे इट इज अ पेनिन्सुलर रिव्हर मीटिंग द हिमालयन रिव्हर्स. बाकी कुठल्याच पेनिन्सुलर रिव्हर वरती जात नाही. आणि हा जो पॅच आहे ना, म्हणजे साऊथ टू नॉर्थ फ्लोईंग ज्या रिव्हर्स आहेत, याच्यामुळे मध्य प्रदेश अत्यंत फर्टाईल झालेला आहे. तुम्हाला सगळे टायगर रिझर्व वगैरे त्या भागात दिसतील. अत्यंत युनिकली तिकडे मातीची रचना आणि जंगल, हवामान हे सगळं झालेलं आहे. ते केवळ ह्या साऊथ टू नॉर्थ फ्लोईंग, म्हणजे ज्या विंध्याचलच्या पावसावरती, विंध्याचलचा अर्धा पाऊस नर्मदेला मिळतो, अर्धा पाऊस वरती गंगेकडे जातो. तसंच सातपुड्याचा अर्धा पाऊस नर्मदेला मिळतो, अर्धा पाऊस तापीला मिळतो. तर ह्याच्याबद्दल ह्या नद्यांबद्दल अजून थोडं सांगतो. इकडे मी ह्या भागात खूप फिरलेलो आहे, तीस्ताच्या भागात.
तो मला फार अभ्यासाला आवडला होता, मी त्याच्यावर लेखही लिहिले काही की त्या तीस्ता आणि पुढे ब्रह्मपुत्रेला 4 ते 5 मोठ्या नद्या मिळतात. पहिलं म्हणजे तुम्हाला माहिती, जे दार्जिलिंगला गेले त्यांना रंगीत माहिती असेल, तोरशा नावाची एक नदी आहे, जलढाका नावाची एक नदी आहे, कालजानी नावाची एक नदी आहे, मूर्ती नावाची एक नदी आहे. मूर्ती छोटी आहे पण तोरशा, जलढाका आणि कालजानी या मोठ्या नद्या आहेत. ह्या सगळ्या वर्ण म्हणजे दार्जिलिंगच्या इथल्या हिमालयातनं सुरू होतात, खाली येतात आणि खाली हा जो भाग आहे याला चिकन स्नेक म्हणतात बघा. हा दिसतोय का तुम्हाला? हा, इथे नेपाळ आहे, इकडे भूतान आहे. भारताचा विकेस्ट स्ट्रॅटेजिक पॉइंट जो आहे तो हा आहे, एवढूच आहे बघा. दिसला का? दिसतोय ना तुम्हाला? बाकी सगळीकडे भारत इम्पेनिट्रेबल आहे, पण इकडनं नेपाळ मधनं येता येईल, भूतान मधनं येता येईल आणि बांगलादेश मधनं येता येईल. त्यामुळे याला चिकन स्नेक म्हणतात. खाटीक कसं पहिलं कोंबडीचं मान कापतो ना, तसं आपली तिकडे मान कापली जाऊ शकते आणि नॉर्थ ईस्ट कॅन बी सेपरेटेड. तर ह्या चिकन स्नेकच्या इकडनं सगळ्या नद्या निघतात आणि हा जो भाग आहे भूतान, साऊथ ऑफ भूतान, याला एक पर्टिक्युलर नाव आहे आणि त्याचं नाव आहे दुआर नावाची व्हॅली. तुम्हाला कोणाला इच्छा असली तर जरूर दुआरमध्ये जा. अत्यंत फर्टाईल लँड आहे या सगळ्या नद्यांमुळे आणि सगळीकडे हिमालयाचं अतिशय रिच ऑर्गॅनिक मॅटर खाली आलेलं आहे आणि तो इतका फर्टाईल झाला आहे. तिकडे 2-3 मोठी गावं आहेत. एक अलीपूर दुआर नावाचं एक गाव आहे, नंतर कूचबिहार नावाचं गाव आहे. कूचबिहार एक संस्थान होतं बघा, आपल्याकडे क्रिकेटला कूचबिहार ट्रॉफी असते, तर तो कूचबिहारचा राजा आहे तिकडे. तर त्या कूचबिहार आणि अलीपूर दुआर हा जो बेल्ट आहे तिथे बक्सा टायगर रिझर्व आहे. तिकडे बऱ्याचशा छान छान सँच्युरीज आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये एक तर रायनोचा एरिया आहे, तर त्या रायनोबद्दल मी सांगतो. पण सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं काय आहे की नद्या आणि डोंगर यांच्या वैविध्यातनं जी काय जैविक वैविध्य तयार झाली त्यांचं मॅनिफेस्टेशन जे झालं हे मानवी स्वभाव आणि आहारामध्ये झालं. There is a reason why the ingredients of सांबार मसाला are different from the ingredients of राजमा मसाला. याचं कारण तुम्ही फिजिकल डायव्हर्सिटी मध्ये बघितलं पाहिजे आणि त्याच्यामुळे फ्लोरल डायव्हर्सिटी मध्ये, आणि तेच आपल्या ताटात येतं. तर हा अलीपूर दुआरचा जो बेल्ट आहे हा आजही, मी आत्तापर्यंत 2-3 वेळा तिकडे जाऊन आलोय. तिकडे मी गेलं की पहिलं मार्केटमध्ये भाजी मंडईमध्ये जातो, 17 प्रकारचे बटाटे असतात, 11 प्रकारची वांगी आहेत. एक वांग्याचा प्रकार करंगळी एवढा आहे आणि असे लांब आहेत. मी सगळ्याचे फोटो काढले, असे जमिनीवर बसलेले असतात. इतकी डायव्हर्सिटी फूडची भारतात अजून कुठे दिसत नाही, फक्त दुआर रिजन मध्ये दिसते. हा, लैला की उंगलिया ते त्या ब्रिंजालला म्हणतात. प्रत्येक बटाटा हा याचं ठरलेली रेसिपी आहे. दम आलू मध्ये जो बटाटा वापरतील तो इलिश माशाच्या रश्श्यामध्ये तो घालत नाही, किंवा तिकडे आलू भजी जे करतात, आलू भाज्या म्हणतात त्याला, म्हणजे आपल्याकडे त्याला फ्रेंच फ्राईज म्हणतील, असे आलू भाज्या ते रोज असतं जेवण. तर तिकडे त्याला वेगळा बटाटा वापरतात. प्रत्येक बटाटा वेगळ्या रेसिपीत वापरतात, प्रत्येक वांग वेगळ्या रेसिपीत वापरतात. केळ्याचे अनेक प्रकार आहेत. केळ्याच्या पासनं केळफुल तर आपल्याकडे पण होतं, पण केळफुलाचे वेगवेगळे प्रकार तिकडे केले जातात. जे केळफुलाचे प्रकार दुआरमध्ये केले जातात ते कोकणात केले जात नाहीत, कारण ह्युमन नेचर रिलेशनशिप. कोकणातली लोक ज्या पद्धतीने त्यांची उत्क्रांती आणि त्यांचे आहार बदलले आणि दुआरमधल्या लोकांचे जे आहार बदलले त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की ते युरोप बघून यावं, तेव्हा मी नेहमी सांगतो लोकांना, तुम्ही दुआर आणि कोकण बघून या, म्हणजे तुम्हाला कळेल की काय डायव्हर्सिटी आहे आणि काय नॅचरल हेरिटेज, नॅचरल कॅपिटल काय आहे हे इथे बघायला मिळतं. ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत ना, तिथे फार युनिक गोष्ट एक मिळते आणि ते म्हणजे फ्रेश वॉटर फिश. ब्रिटिश लोकांनी 2 लोकांबद्दल लिहून ठेवलं. एक कलकत्त्याचे बॅनर्जीज चॅटर्जीज आणि पुण्याचे चित्पावनराव. तर त्यामध्ये कलकत्त्याचे जे घडण झालेलं आहे, बुद्धी तल्लख होण्याचं काम ते या माशांनी केले. जवळजवळ रोज ते मासे खातात आणि हे हिमालयामधले जो मिनरल्स येतात
त्या मिनरल्समध्ये जे वाढलेले मासे आहेत हे खरोखर न्यूट्रिशनली अत्यंत हाय आहेत. ओमेगा 3 म्हणा, न्यूट्रिशनमध्ये म्हणा, सगळ्यामध्ये. कलकत्त्याची लोक सी फिश फारसे खात नाही. भेटकी नावाचा एक फिश असतो तो जरा खातात ते, पण बाकीचे सगळे त्यांचे फ्रेश वॉटर फिशेस आहेत. कार्प्स हे मेजर आहेत. नंतर इलिश नावाचा जो आहे तो आहे, हिल्सा आपण ज्याला म्हणतो तो. असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. आणि ह्या सगळ्या माशांचं ब्रीडिंग जे आहे हे अपस्ट्रीम चालतं. हे तुम्हाला माहिती असेल, कारण जिथे न्यूट्रिशन मिळतं तिकडे तो ब्रीडिंगला जातो. त्यामुळे दे ट्रॅव्हल फ्रॉम सुंदरबन्स राईट अप टू द फुट हिल्स ऑफ द हिमालय. हां, आणि त्यामुळे इकडेच ते मासे पकडतात. आता तुम्ही बघा, आता धरणांचा काय फरक पडत असेल ह्या सगळ्या फूड डायव्हर्सिटीवरती, विचार करा. धरणामुळे माशांचं प्रवासच थांबतो, माशांचा हे होत असेल, ब्रेक होत असेल. आणि ब्रीडिंग वेगळ्या ठिकाणी होतं. मुख्य न्यूट्रिशन जी वर्ण येते, सगळं ऑर्गॅनिक मॅटर जो चांगला ह्युमस येतो तो धरणाच्या भिंतीच्या मागे अडतो, जो पुढेच जात नाही. आणि त्यामुळे खाली फर्टिलिटीच कमी होते खालच्या लोकांची. तुम्ही विचार करा, जेव्हा 13,000 वर्षापूर्वी माणसाला शेतीची शोध लागला त्यावेळेस सगळे फ्रेश वॉटर सोर्सेस म्हणजे नदीच्या काठी झालेले. वन ऑफ द मोस्ट फर्टाईल रिजन्स ऑफ द एंटायर वर्ल्ड वॉज धिस. आणि ह्याचं एक एव्हिडन्स, प्रूफ म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ब्रिटिश काली सगळ्यात श्रीमंत जमीनदार या भागात होते, कारण ते इतके टॅक्स कलेक्ट करायचे, एवढं फर्टाईल होती सॉईल, त्यामुळे ती श्रीमंती तयार झाली. आणि हे करता करता ब्रिटिश गेल्यानंतर जे आपण स्टेट ऑफ डॅम बिल्डिंग सुरू केलं, त्या डॅम बिल्डिंग मध्ये सर्वात मोठा कोणाला फरक पडला असेल तर तो सुंदरबनला. सुंदरबनला जे फाईन ॲल्युव्हियल सिल्ट हिमालयातनं ओरिजिनेट होऊन खालपर्यंत यायचं, त्याचा सप्लाय पूर्णपणे बंद झाला. म्हणजे नॉट जस्ट हिमालयन डॅम सिस्टीम. फराक्का बराजचा मगाशी कोणतरी उल्लेख केला. फराक्का बराज काय आहे? तुम्ही कलकत्त्याला गेला असाल, तिथे हुगळी नदी आहे. हुगळी नदीला केवढं पाणी आहे. हा, पण ते एवढं नव्हतं. ते फराक्का बराजमुळे आहे. फराक्का बराज का बांधलं? इरिगेशनचा डॅम नाही येतो, पाणी प्यायचा डॅम नाहीये. दॅट इज ओनली फॉर वन रिझन, टू मेक डायमंड हार्बर पेरिनियर. कलकत्त्याचं जे डायमंड हार्बर आहे तिथे वर्षभर जहाजं यावी म्हणून पाणी आपण गंगेचं डायव्हर्ट करून डायमंड हार्बरला पोहोचवलंय. आणि त्यामुळे ती हुगळी एवढी मोठी आणि पाणीदार आहे. त्या फराक्का बराजमुळे जी सिल्ट आणली आहे आणि जे गंगेचं पाणी आपण इथे आणलंय, त्या दिवशीपासून साधारण 70-71 सालला बांधलं, तेव्हापासून बांगलादेश आपल्या नावाने शंका करतोय. दोन्ही देशामध्ये पाणी तंटा आहे. हा, पाणी तंटा आहे दोन्ही देशामध्ये. हो, कारण आपल्याकडेच सगळ्या नद्या आहेत. ब्रह्मपुत्रावर आपण धरण घातलं तर बांगलादेश बोंबलेल. तीस्ता आपण थांबवली, जलदा का कालजानी आपण थांबवल्या. ह्या सगळ्या नद्या आपल्याला, महानंदा नावाची एक नदी, या सगळ्या नद्या आपल्याला थांबवता येतील, कारण वी आर ॲट द सोर्स रिजन आणि बांगलादेश इज ऑलवेज ॲट द रिसिव्हिंग एंड. त्यामुळे आपला आणि बांगलादेशचा संबंध खराब होण्याचं पाणी हा एक मोठं कारण. त्या उलट पाकिस्तानने आपला संबंध खराब होण्याचं कारण पाणी नाही आहे, कारण आपण इंडस वॉटर ट्रीटी चांगली हे केली. आपण वी हॅव स्टूड बाय दॅट ट्रीटी. त्यामुळे पाकिस्तान इतर 100 गोष्टीवर भांडत असतं, पण याच्यावर नाही वाटत. कलकत्त्यामधली जी एक संस्कृती आहे ती सगळी त्याच्यावरती. आता सुंदरबन जे झालंय ना, सुंदरबन इज वन ऑफ द मोस्ट इकॉलॉजिकली प्रोडक्टिव्ह इकोसिस्टम्स ऑफ द प्लॅनेट. बरं का, म्हणजे त्याची इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं म्हणजे अनसायंटिफिक लँग्वेजमध्ये, 1 स्क्वेअर फुटावरती जेवढं ऊन पडतं त्या 1 स्क्वेअर फुटातनं जैविक माल किती तयार होऊ शकतो, म्हणजे फौना ग्रोथ, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किती होऊ शकते. दॅट इज इक्वलंट टू इकॉलॉजिकल प्रोडक्ट. सो सुंदरबन्स बिकम वन ऑफ द मोस्ट इकॉलॉजिकली प्रोडक्टिव्ह रिजन्स ऑफ द प्लॅनेट. वन ऑफ द मोस्ट इकॉलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी सिस्टीम इज कोरल रीफ्स. कोरल आयलंड्सवरती पण खूप होतं, तसंच इथे होतं. या एस्च्युरीज ज्या आहेत ना ह्या फार महत्वाच्या आहेत. आणि आता गंमत बघा, ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट यातला फरक दाखवतो तुम्हाला. हे दिसतंय, हे सुंदरबन्स आहे.
हे दिसतंय महानदी, ही दिसतीये गोदावरी, ही दिसतीये कृष्णा, ही दिसतीये कावेरी. हे सगळे जी सिल्ट आणून सोडतायत त्याच्यामुळे आपला लँड मास पुढे पुढे येतो. हे बघा ना, असं दिसतंय का तुम्हाला? बल्जेस आहेत आणि हे सगळे बल्जेस नदीच्या इथे. त्या उलट तुम्ही वेस्टर्न कोस्ट बघा, इतक्या छोट्या नद्या आहेत त्या सिल्ट आणून डिपॉझिट करूच शकत नाही, कारण त्या सगळ्या कोकणात उगम पावणाऱ्या नद्या, म्हणजे सह्याद्रीत उगम पावणाऱ्या. आणि ह्या सगळ्या बल्जेसमुळे आपली भारताची स्क्वेअर फूट क्षेत्रफळ वाढत चाललंय. अर्थात दिस इज ऑन अ जिओलॉजिक टाइम स्केल. हे मी काय आता पुढच्या वर्षी जा आणि मोठं झालं असं नाही, पण ते जिओलॉजिक टाइम स्केलवर आपला गाळ. पण आता ते अरेस्ट झालंय कारण धरणं आली तिकडे, त्यामुळे धरणामुळे ते आपलं हे कमी झालंय. पण नाहीतर तुम्ही बघितलं तर हे फार छान. वी आर ऍक्च्युअली मूव्हिंग टुवर्ड्स द ईस्ट इन टर्म्स ऑफ लँड मास. हा, रिक्लेम आहे, नैसर्गिक रिक्लेम. मुंबई सारखं नाही, बॅकबॅक रिक्लेमेशन नाही. मुंबईमध्ये सगळं आपण रिक्लेम केलं. आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे मॅनग्रुव्ह फॉरेस्टवर आहे. तिथे मॅनग्रुव्ह फॉरेस्ट. तुम्ही आता ऐरोलीला जात बघितलं, तुम्ही ट्रेनमध्ये गेला तर शेवटची मॅनग्रुव्ह दिसतील. आता ते काढून टाकतात सगळे. इथे पण आता बांधकाम. पूर्वीचे ओबेरा टॉवर्स म्हणजे आताच्या हॉटेल टायडेंट आहे ना, फाईव्ह स्टार हॉटेल, तर ते समुद्र हटून तयार केले म्हणजेच बॅकबॅक रिक्लेमेशन. बॅकबॅक रिक्लेमेशन तर पूर्ण ते ओबेरा टॉवर्स आणि हे एअर इंडियाची बिल्डिंग नरिमन पॉईंट, हे सगळंच रिक्लेमेशन. तर अशा पद्धतीचं एक वेगळंच ह्या भूमीला जो वरदान लागलंय हे नद्यांचं आहे. हे मी नेहमी सांगत असतो की पृथ्वीवरती गोड पाणी नाही. हे मोठं विधान आहे, पण विचार करा, पृथ्वीवरती फक्त खारं पाणी आहे. गोड पाणी आपल्याला फक्त आणि फक्त जलवायू चक्रातून मिळतं. म्हणजे जे हिमालयावरती गोड पाण्याचा साठा आहे, बर्फ आहे, जे भूजल आहे, गोड पाणी, हे सगळं जलवायू चक्रातून आलेलं आहे. निसर्गाची ही कमाल विकेंद्री पद्धत आहे. डिसेंट्रलायझेशनची हाईट आहे. सगळं खारं पाणी घेऊन अत्यंत डिसेंट्रलाइज फॉर्मॅटमध्ये प्रेसिपिटेशन पृथ्वीभर करते. प्रेसिपिटेशनचे 3 फॉर्म्स आहेत, बर्फ, पाऊस आणि तिसरा दव. ह्या 3 गोष्टींनी पूर्णपणे विकेंद्रित पद्धतीने पृथ्वीवरती गोड्या पाण्याचं वितरण होतं. पण हे न्याय्य नाहीये, हे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन नाहीये. काही ठिकाणी 8-8 वर्ष पाऊस नाही, काही ठिकाणी 3,500 आणि 6,000 मिलीमीटर पाऊस. त्यामुळे गोड पाणी हिंटरलँड पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही नद्यांच्या खांद्यावर आहे. आणि त्यामुळे नद्या अतिशय महत्वाच्या आहेत, कारण ते भूजल पुनर्भरणा करतात आणि त्याच्या भोवती शेती शक्य होते आणि त्याच्या भोवती मग शहरं वाढतात. शेती शक्य होते म्हणून शहरं वाढतात. जिथे शेती नाही तिथे शहरं नाही. तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आता आपल्याला लक्षात येतं की भारताचं मेगा डायव्हर्सिटी का म्हणते. हे केवळ भारतासारख्या ठिकाणी शक्य आहे, इतर कुठल्याही देशात तुम्हाला दिसणार नाही. शेवटचा मुद्दा, कोकणातल्या ज्या नद्या आहेत म्हणजे वेस्टर्न घाट्सच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, या सगळ्या छोट्या नद्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर डॅम्स नाही आहेत आणि त्यामुळे तिकडे सतत सह्याद्रीची झीज होऊन तिकडे माती जातीये, पण तिथे फर्टिलिटी खूप आहे आणि त्यामुळे तिकडे जर तुम्ही बघितलं तर खूप छोटे असे डेल्टाज नाहीच आहे तिकडे, एक्च्युअरीज आहेत. डेल्टा कशाला म्हणतात, ह्याला डेल्टा म्हणतात. डेल्टा म्हणजे ट्रायंगल, हे असे डेल्टाज आहेत. वेस्ट कोस्टवर डेल्टाज नाही आहेत, तिकडे सगळे एक्च्युअरीज आहेत. पण बिकॉज दे हॅव पेरिनियल वॉटर, कंटिन्युअस हायटाईड लो टाईड मधला जो फरक असतो त्यांनी एक्सचेंज होत राहतं फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर, आणि तिथे मॅनग्रुव्ह फॉरेस्ट खूप छान. आणि हे मॅनग्रुव्ह सुद्धा इकॉलॉजिकली व्हेरी प्रोडक्टिव्ह. सुंदरबनला पण मॅनग्रुव्हच आहे. सुंदरबनला मॅनग्रुव्हची एक सर्वात डॉमिनंट प्रजाती आहे, त्याचं नाव काय आहे माहिती आहे का? सुंदरी.
त्याच्यावरच सुंदरबन आलं. सुंदरीची प्रजाती जी आहे ती मॅनग्रोव्हची फॉरेस्ट, आपल्याकडे ती नाही, आपल्याकडे वेगळे आहे. तर ह्या पद्धतीने तिकडे ज्या एस्च्युअरीज आहेत आणि तिकडे त्याच्या भोवती जी संस्कृती तयार झाली आहे, तिकडच्या फिशिंग कम्युनिटीज या वेस्ट बेंगॉलच्या फिशिंग कम्युनिटीजपेक्षा खूप वेगळ्या आहेत. आणि साधारण तुम्ही खाद्य संस्कृती, आर्किटेक्चर, आर्ट फॉर्म्स याचं डिव्हिजन जर बघितलं व्हेरी ब्रॉडली, यू कॅन हॅव अ डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक बिटवीन व्हीट इटिंग नॉर्थ आणि राईस इटिंग साऊथ. आता तो फरक गेला कारण आता मायग्रेशन झालं, IT कंपन्या सगळीकडे आल्या, पण बाय अँड लार्ज पूर्वी ब्रिटिश असताना हा मोठा फरक होता नर्मदेच्या वरती आणि नर्मदेच्या खाली. हा जो फरक पडला होता. त्याच्यामुळे वरती नॉर्दर्न पार्ट वॉज व्हीट इटिंग, ईस्ट बेंगॉल वॉज राईस इटिंग, साऊथ इज अगेन राईस इटिंग. साऊथमध्ये फारसा व्हीट नव्हता त्याकडे आणि आता तो झाला आहे व्हीट. आता सगळीकडे सगळं झालं आहे म्हणा ॲग्रिकल्चरचं. पण तसं जर तुम्ही विचार केला तर हा जो मोठा फरक होता हा आहे. नर्मदेच्या साऊथला फॉर एक्झाम्पल नारळाचा खूप वापर केला जातो. वेस्ट बेंगॉलमध्ये काही वेगळ्या विशिष्ट स्पायसेसचा वापर केला जातो. नॉर्थ म्हणजे पंजाबमध्ये जे स्पायसेस वापरले जातात ते अगदीच भिन्न असतात, वेगळे असतात. इकडे जास्ती थंड हवा असल्यामुळे जास्त वेगळ्या प्रकारचं खाद्य आहार संस्कृती वेगळी असते. सीझनॅलिटीनी पण बदलतो, काय उगवतो, काय मिळतं, या सगळ्या गोष्टी बदलत जातात. आज अर्थात ते काही राहील. तर माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जेव्हा सोशल डायव्हर्सिटीचा अभ्यास करायचा असतो तेव्हा बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा करायला लागतो, आणि बायोलॉजिकल करायचं असेल तर फिजिकल डायव्हर्सिटीचा करायला लागतो. आणि ह्या सगळ्याचं इंटरकनेक्टेडनेस इतकं स्ट्रॉंग आहे की यू कॅनॉट सेपरेट द फौना आउट ऑफ ह्युमन बीइंग्स और द फ्लोरा आउट ऑफ ह्युमन बीइंग्स. थँक्यू.